तर मित्रांनो, बऱ्याच जणांना IT मध्ये करिअर तर करायचं असतं, पण टेक्नॉलॉजी कोणती घ्यावी हेच कळत नाही. वेब डेव्हलपमेंट घेऊ की जावा फुल स्टॅक घेऊ की डेटा सायन्स घेऊ, यामध्येच कन्फ्यूज असतात. क्लासेसवाले म्हणतात हे, मित्र म्हणतात ते घ्या, पण फॅक्ट कोणी सांगत नाही. सध्या मार्केटमध्ये एक गोष्ट चालू आहे, हाईप क्रिएट करायची आणि पैसा मिळवायचा. डेटा सायन्स शिका, AI शिका, ML शिका, पण फ्रेशरसाठी जॉब आहेत का? तुम्हाला खरंच कोडिंग आवडतं की टूल्स आवडतात की प्रोसेस आवडते, हे पहिले डिसाईड करा. त्यानंतर तुमची फील्ड निवडा. टेक्नॉलॉजी शिकायची म्हणजे फक्त जावा पायथॉन शिकून चालणार नाही, त्याबरोबर त्याचे फ्रेमवर्क शिकले पाहिजेत. तुम्हाला जर खरंच कोडिंग पेक्षा टूल्स आणि प्रोसेस फॉलो करायला आवडत असेल तर सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेटा अनालिसिस, बिझनेस अनालिसिस, डेव्हऑप्स असे भरपूर फील्ड आहेत. कुठलीही टेक्नॉलॉजी शिकण्या अगोदर त्यासाठी रिअल मार्केटमध्ये जॉब ओपनिंग्स आहेत का हे चेक करा. क्लासेस सांगतात जावा करा, पायथॉन करा, AI ML करा, पण त्यासाठी खरंच ओपनिंग आहेत का, खरंच जॉब्स आहेत का? लिंक्डइन, नोकरी, इंडिड सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन स्वतः चेक करा आणि मग ठरवा आपण निवडलेल्या टेक्नॉलॉजीसाठी खरंच ओपनिंग असतात का. बऱ्याच वेळा एखाद्या टेक्नॉलॉजीची खूप हाईप झाली असते, पण त्यामध्ये जॉब मिळणं रेअर असतं. त्यामुळे जॉब डिमांड चेक करणे मस्ट आहे. म्हणजेच मार्केटमध्ये तुम्ही निवडलेल्या टेक्नॉलॉजीला रिअल स्कोप आहे की फक्त हाईप आहे हे लक्षात येतं. त्याचबरोबर तुम्ही निवडलेल्या टेक्नॉलॉजीला फ्युचर ग्रोथ आहे का हेही चेक करणं आवश्यक आहे. टेक्नॉलॉजी दररोज बदलत असते, पण काही टेक्नॉलॉजी अशा असतात की त्या लॉंग टर्म साठी सस्टेनेबल असतात, जसं की डेव्हऑप्स, क्लाउड, डेटा इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी. तुम्ही टेक्नॉलॉजी शिकताय म्हणजे पुढच्या 5 वर्षांसाठी प्रिपेअर होताय, तर फक्त ट्रेंड नाही तर फ्युचर पहा.